हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे ट्रबल कमी कर पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती येऊंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुतां संजीवेत्य किल शक्तिधर स्वदाम्नां अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग पांडुरंग सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादित ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणी मानेल संतासी आपोलिया लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामराष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा बहुतांशी सर्वांच्या पाठातला अगदी गोड अभंग तुम्हा संत मालिकेतल्या पहिल्या 4थ्या 5व्या क्रमांकाचा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी ट्रबल कमी कर अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्वच मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी मातोश्री सिंधुताई दादासाहेब गायकवाड या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तू तरीचा आवाज नको वाढू फक्त साऊंडला आवाज दे. या आईच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम या गायकवाड कुटुंबियांनी केलं. खरं सांगू तुम्हाला कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम जीव ओतून करणं वेगळं. कार्यक्रमाचे 2 प्रकार असतात. काही लोकांच्या लाजकाजमायची पुण्यतिथी ठेवतात. लोक काय म्हणतील म्हणून ठेवतात. तसं नाही.
कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रमाचे जीव ओतून कार्यक्रम करणं वेगळं. कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं, कार्यक्रमाचा मंडप पाहिला, कार्यक्रमाची माईक सिस्टीम पाहिली, कार्यक्रमाचं सर्व नियोजन पाहिलं, तर मला तरी असं वाटतं एखाद्या शावकाराने आपल्या एकूण त्या एक पोरीच्या लग्नासाठी जेवढा खर्च करावा तेवढा या गायकवाड कुटुंबाने आपल्या आईसाठी केलाय. वाईट वाटतंय मला, ज्या देशामध्ये मातृदेव म्हणलं जातं, आवाज कमी ठेव माझा, या देशामध्ये मातृदेव म्हणलं जातं, पितृदेव म्हणलं जातं. आपल्या वेदाचं वाक्य आहे मातृदेव भव पितृदेव भव. वाल्मिक ऋषीने रामायणामध्ये सांगितलं मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा ज्ञानोबरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं सकळ तीर्थाची जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन की जे. ज्या देशानं आईला देवता मानायचं सांगितलं, बापाला देवता मानायचं सांगितलं, त्या देशामध्ये दररोज जर एका नवीन वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर मला तरी असं वाटतंय कुठंतरी आपण लोकांनी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अरे एकीकडे या महाराष्ट्रामध्ये आईला न बोलणारे सुद्धा पोरं सापडतील, एकीकडे या महाराष्ट्रामध्ये आई बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकणारे सुद्धा पोरं सापडतील, एकीकडे या महाराष्ट्रामध्ये आई बापाला न सांभाळणारे सुद्धा पोरं सापडतील. पण अशाही महाराष्ट्रामध्ये आपल्या आईचा पुण्यतिथी सोहळा एवढ्या थाटामाटा सुद्धा गायकवाड कुटुंबासारखे चांगले पोर आहे हे विसरून महाराष्ट्रात चालणार नाही. या कार्यक्रमाचं स्वरूप पाहिल्यानंतर आम्हाला आनंद होईल यात नवल नाहीये, नातेवाईकांना आनंद होईल यातही नवल नाहीये, पंचक्रोशीतील लोकांना हेवा वाटावली यात नवल नाहीये. तुम्ही कुटुंबाने नियोजन एवढं सुंदर केलंय आणि असं चांगलं वागणाऱ्यांचा हरिक देवाला वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक हे वाटे देवा, तयाचा हरिक. सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा लेकरांचा हरिक त्यांच्या कुटुंबियातल्या लोकांना वाटायला यात नवल नाहीये. जो परमार्थ करणारा आहे, जो आपल्या माय बापाविषयी एकदम आदर ठेवणारा माणूस आहे, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. माझ्या जीवनातलं पहिलं वर्ष श्राद्ध आहे. कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर मंडप भरला. बरेचशा वर्ष श्राद्धाला गेले की लोक खायलाच येतात हो. पंक्ती पठाण लोक आहे महाराज. 11, 11:30च्या नंतरच लोक येतात. अरे वर्ष श्राद्धाला का म्हणून जायचं? लोकांनी साखरपुड्यासारखं वर्ष श्राद्धाला जातात महाराज लोक. वर्ष श्राद्धाला जाऊन हाय बाय नाही करायचं, कीर्तन करा, समोर जाऊन बसायचं. का? तुम्ही मेल्यानंतर लोक बी आले पाहिजेत का नाही? याच्यासाठी ते पेरून ठेवायचं अगोदर. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने आईचं आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी केली. बसणारी मंडळी, या समाजाचा जर विचार करू गेलो गाड्यांनो, तर या समाजामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे वर्ग आहे. त्या 4ही वर्गामध्ये आपल्याला कीर्तन संपवायचं. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणार आहे, दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणार आहे, तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणार आहे, चौथा जो वर्ग आहे तो कळवळणार आहे. या 4 वर्गात कीर्तन संपवायचं. फक्त थोडं लक्ष द्या माझ्याकडे, कारण रात्रभर प्रवास करून आलेलो आहे मी. आता जर तुम्ही मला झोपायला सांगितलं 3 दिवस झोपेल मी, एवढी झोप येते मला. आणि रात्री खूप दूर होतो. सकाळी 4 वाजता आलो
लांब प्रवासही खूप आहे, समृद्धी महामार्ग असल्यामुळे रस्ता बी खूप चांगला आहे तुमचा, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या फाट्यापासून इथपर्यंत, बरोबर आहे का नाही? समृद्धी महामार्गच आहे ना तो, त्याच्यामुळे एवढा आनंद झाला की त्याचा त्रास माझ्या कमराला होतोय महाराज, बरोबर आहे? पण चला जाऊ द्या, मी आल्यानंतर लोक म्हणतील हो होईल, हा होणार आहे, आपण मेल्यावर होईल, तोपर्यंत काय होईल म्हणून काय आपल्या फायद्यात आला पाहिजे ना तो. ऐका, पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा, या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. पाची पांडवाविषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती महाराज, लक्षागृहाला आग लावलेली, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी दुर्योधनाच्या मनातली जळजळ नाही थांबली. एवढा वाईट होता दुर्योधन, सर्व कौरव मेलेले, दुर्योधन रणांगणात पडलेला आहे, नाका तोंडातून रक्त येते, अश्वत्थाम्या भेटण्यासाठी गेला सोरला. ए मित्र दुर्योधना, ए दादा, कोणी केली तुझी अवस्था? शेवटचे श्वास दुर्योधन मोजत होता, तरी शेवटच्या क्षणाला सुद्धा पाची पांडवाविषयी दुर्योधनाने चांगला विचार नाही केला. दुर्योधन अश्वत्थाम्याला सांगतोय, ए मित्र अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ मेले याचं मला मुळीच दुःख नाही रे, पण त्या पाची पांडवातलं एकही मेलं नाही महाराज. तुम्ही एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी उपस्थित आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अनेक लोकांचे वेगळे वेगळे नाव असेल, इथं एखादा दुर्योधन नावाचा कोणी आहे का हो? कार्य असेल एखाद्याचं पण नाव नसेल महाराज. दुर्योधन हा राजा नाहीये, दुर्योधन हा माणूस नाहीये, दुर्योधन नावाची वृत्ती आहे महाराज. आपली ती संपत्ती आपलीच म्हणणारा आणि भावाची सुद्धा आपली संपत्ती म्हणणारा तो कोण आहे महाराज? अरे आपण लोकांनी राक्षसांचे नाव खराब केलेले रे, नाही तर आपल्यासारख्या हलकट या जगात दुसरे कोणीच नाहीये महाराज. परवा दिवशीचं प्रकरण पाहिल्यानंतर तुम्ही माणसं आहे का जनावर, याच्या जनावरांनी तरी आपली जागा सोडली नाही महाराज. मी त्या मालेगाव तालुक्यात ज्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तिथं भेटून आलो, काय अवघड झालंय महाराज. अरे 3 वर्षाचं लेकरू म्हणजे त्याला काय कळतो महाराज? आईचं दूध पेणार ते लेकरू, त्या मुलाने त्या मुलीवर बलात्कार केलाय. मी जाऊन ज्या वेळेस पाहिलं, नुसता डोक्यात दगड मारला होता असं नाहीये, पहिलं तर त्या करवतीनं त्याचं अंग कापलंय त्या मुलाने, आणि नंतर ते रक्त दिसायला लागलं, तो घाबरला म्हणून पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला, आणि जाळल्यानंतर परत वास यायला लागला म्हणून डोक्यामध्ये दगड टाकला. मी खरं सांगू का गड्यांनो, 50-60 वर्षापूर्वी लोकांकडे पैसे नव्हते गड्यांनो, लोकांकडे प्रॉपर्ट्या नव्हत्या, लोकांकडे गाड्या नव्हत्या, मोबाईल नव्हतं, सोनं नव्हतं, पण 50 वर्षापूर्वी लोकांची बैठक जेवढी सुंदर होती तेवढी 2025 मध्ये राहिली नाही महाराज. तो बलात्कार होत नाही तर काल परत नांदेड या ठिकाणी 7.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. किती दिवस सरकार असं वागणार आहे मला तर काही कळत नाही. सरकारला तर माझे हात जोडून विनंती, सरकार लाडकी बहीण योजना राबवण्याच्या ऐवजी जर तुम्ही सुरक्षित बहीण योजना राबवली तर महाराष्ट्रातल्या मुली जगतील महाराज. 1,500 देऊन बया खुश करण्यापेक्षा त्या महिला मंडळीला सुरक्षा द्या, त्या महिला मंडळीला संरक्षण द्या. अरे आज पूर्वी कॉलेजला पाठवायची तरी लोकांना भीती वाटतेय, कुठंच तुमची मुलगी सुरक्षित नाहीये. कॉन्व्हेंटला जर पोरगी पाठवायची, त्या गावातल्या काही लोकांशी चर्चा केल्यानंतर त्या गावातले लोक सांगत होते, महाराज या मुलीवर अत्याचार झाल्यापासून 5 दिवस झाले आमच्या गावातली एकही मुलगी शाळेत गेली नाहीये. वाईट तर याचं वाटतंय महाराज, अत्याचार तर झाला पण अशा नराधमाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये वकील भेटतात, त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल हो महाराष्ट्राचं. मी खरं सांगू का गड्यांनो, असे प्रकरण झाल्यानंतर ते प्रकरण पोलिसाकडे नाही गेले पाहिजेत, पोलीस स्टेशन मध्ये नाही गेले पाहिजेत, वकिलाकडे नाही गेले पाहिजेत, जेच नाही, सुप्रीम कोर्ट नाही, हाय कोर्ट नाहीये. अशा टायमाला या महाराष्ट्रात या देशामध्ये फक्त एकच शासन पाहिजेत आणि ते माझ्या छत्रपतीचं शासन पाहिजे. असं जर तुम्ही 2-4 घटना मेन चौकात एखाद्या नराधमाला फाशी देसाल, ती गोष्ट करताना निश्चित लोक लाजतील. आज सहज लोक खून करतात महाराज, 10-5 लाख रुपये भरले की परत 2-4 महिन्यांनी बाहेर येतात. म्हणजे खून लोकांना काही वाटत, अत्याचार लोकांना काही वाटत नाहीये. एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता करायचा, महासत्ता नंतर करा, पहिलं गोरगरिबांच्या मुलीचं संरक्षण करा, सत्ता नाही झाली तरी चालतो. विठाला जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका, हे गांजरगवत कुठेही पुढे ठेवा. दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणार आहे. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी आहे. जे दुःख तुम्हाला येते मला नाही, जे मला येते तुम्हाला नाही, पण प्रत्येकाला कोणतं ना कोणतं दुःख निश्चित आहे. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग तळमळणारा.
त्या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक म्हणला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना, त्या जिज्ञासूचं वर्णन करत असताना तुकोबराने किती गोड सांगितलं. हा ऐसी चिंता करी सदा सर्व रात्र दिवस हे कमी करण्या दिवस तुका मने नाही आपुले फळ जेने फळ पावे सांगतात. त्या तळमळणाऱ्या साधकाचं वर्णन करत असताना, त्या तळमळणाऱ्या जिज्ञासूचं वर्णन करत असताना एका वाक्यात नाथबाबांनी सांगितलं, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेन निशेषी काही मी उद्धार पावेन काही कृपा करीला नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. बसणाऱ्या मंडळीला तो फक्त एवढं विचारतो, ओ दादा सांगा ना जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर केव्हा होईल. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेर. भेटल त्याला विचारतात, अहो दादा सांगा ना जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर केव्हा होईल. भेटी लागे जीवा लागली फक्त भगवंताविषयी तळमळ आहे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी ए शबरी तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे ग. काळजी करू नको, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली दादानो. किती वर्ष वाट पाहिली? बोलत चला गड्या, किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकाची कृपा झाली. तुम्हाला ना मला तर असं वाटतं एक पंढरपूरची वारी केली म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. लोकांची धारणा परमार्थाच्या बाबतीत खूप सोपी झाली. एवढं सोपं नाही हो महाराज. तुम्ही जेवढा परमार्थ सोपा समजता, गण लावला आणि बुक्का लावला आणि धोतर घातला झाला महाराज, एवढं सोपं आहे का ते? नाही हो, एवढं सोपं नाही ना महाराज. एवढं काही लोक तर महाराज, परवा दिवशी एक माणूस मला म्हणे, महाराज
माझ्या सद्गुरूने मला साक्षात केला आणि साक्षात माझी कुंडली लागती. म्हणलं बावळ्या 25 वर्ष झाले कीर्तन करतोय मी, दररोजचे 2 कीर्तन आहे, अजून एक वारी माझ्या जीवनात चुकली नाही, तरी अजून माझ्या स्वप्नात भूतच येतात, देवाचा एकदाही साक्षात्कार झाला नाही. आणि तू लगेच 4च दिवसात अंडे खाणं सोडले, लगेच तुझ्या गुरुन तुला कुंडली जागृत केली. बावळे लोक आहे का तुम्ही? एवढं सोपं नाही हो परमार्थ. एवढा कसा सोपा राहील महाराज? तुम्ही जेवढ्या सोपा परमार्थ म्हणता, लोकांच्या लक्षात एवढंच प्रमाणे तुका म्हणे सोपे आहे सर्व. अरे पण खाली खुटी टोकलेली ना, शहाणा तो धनी. हे कोणा पाठ करायचा, माया बापान का तुमच्या? नुसतं तुका म्हणे सोपेच पाठ आहे, गाथ्यामध्ये दुसरा अभंग घ्या ना. भक्ती तो कठीण सुनावरील पोळी, भक्ती तो कठीण सुनावरील दुसरंही प्रमाणे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावे ना भिंत तातडीची. तुम्ही जेवढं परमार्थ सोपा समजता, ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी. एवढं सोपं थोडं आहे महाराज. लोकांनी परमार्थ खूप सोपा समजलाय हो. ज्याला बायको टाकून देते तोही महाराज होतो. किती कठीण तळा झालाय महाराज. एवढं सोपं आहे का ते? त्यासाठी काही गुरुग्रही अध्ययन करावं लागेल का नाही महाराज? काहीतरी अभ्यास करावा लागेल, काहीतरी टाळ वाजवता आला पाहिजे का नाही? अरे 100% 95% कीर्तन करायला टाळच वाजवता येत नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. कधी पंढरपूरच्या वारीनं माझं तोंड लय खराब आहे. तिकडे लोक पंढरपूरची वारी करतात, हे नालायक इकडे वर्ष श्राद्ध करत बसते. हे संप्रदायातला माणूस नाही, तो बैल आहे संप्रदायातला. ही खरं सांगतोय तुम्हाला. कमीत कमी 100 कीर्तन करायच्या मागं तर टाळ घेऊन वाजवलं पाहिजे का नाही महाराज? कधी कधी ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला आलं पाहिजेत का नाही? मला तर आमच्या सुनील बोला द्यावे तेवढे धन्यवाद. आम्ही फक्त आषाढीलाच पायी जातो, तुम्ही ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला सुद्धा पायी गेले, बरोबर आहे का नाही? वारी केली पाहिजेत ना. आपल्याला 2च सोहळे, पंढरपूर आणि पंढरीचा वारकरी सांगितला का काशीचा? जगन्नाथपुरीचा सांगितला का द्वारकेचा सांगितला? वारकरी कुठला सांगितला? पंढरीचा वारकरी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज. बस हे 2 सोहळे आपल्यासाठी आहे. अरे वर्षभर ज्ञानोबराय तुकोबराय आपल्याला फुलात ठेवतात ना महाराज. काय कमी केलं ज्ञानोबराय तुकोबरायनं? लायकी नसताना लोक सेवा करतात महाराज आपली. मग आपल्यापेक्षा हे लोक खूप चांगले. हे आळंदीची वारी सोडत नाही, पैठणची वारी सोडत नाही, देऊची वारी सोडत नाही. आणि आषाढीच्या टायमाला तर शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं काम असतं, मडे झाकून या करीती पेरणी. घरात जर एखादा माणूस मेला त्याच्यावर झाकण टाकतात आणि पेरणी करतात. आणि अशा पेरणीच्या टायमाला सगळा शेतकरी वर्ग वारीला असतो. म्हणजे आपल्यापेक्षा पुण्यवान आहे. म्हणून खरं सांगू का, देवासाठी काहीतरी कालावधी घालावा लागल, देवासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागल. एवढ्या सहजासहजी नाही मिळणार गाड्यांनो. तुकोबरायचं प्रमाण घ्या. भेटीला गी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली, जीवा लागली, जीवा लागली, जीवा
सांगायचं तुम्हाला, त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग तळमळणारा आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. काय त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या आहे? जगद्गुरु तुकोबराय घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या जाती करीला भावीना प्रीती. कोण जाते अशी की ती तुमच्यावर प्रेम करूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही? बसणारी मंडळी लक्ष द्या. या जगामध्ये दोन जाती अशा आहे की त्या तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. एक संत आणि दुसरे भगवंत. संतांनी काय अपेक्षा केली? कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुम्हाला नित्य या अज्ञान अंधकारातून जागवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साधू संतांनी. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणे राहो. आता जागा रे भाई नो जागा, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. बंधू सोहेरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा. देवाची बसणारी मंडळी, आई सुद्धा मुलावर प्रेम करते, बापही मुलावर प्रेम करतो आणि संतही मुलावर प्रेम करतात. पण तुकोबरायची भाषा किती गोडे. केले उपकार सांगू मी काय, ओ बाप न करी ऐसे. काही लोक म्हणतील काय उपकार केले त्या साधू संतांनी तुमच्यावर आणि माझ्यावर? रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचं काम केलं.
मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काम साधू संतांनी केलंय म्हणून मज निरंतर जागविती. आईही मुलावर प्रेम करते, करत नाही असं नाहीये, करते ना गड्यांनो. मे महिन्याचे दिवस होते, कडाडीचं ऊन पडलेलं होतं, 10-5 मुलं उन्हात खेळत होते. आईनं आवाज दिला, बाळ्या ए दादा, अरे ऊन लागल, सावली ते. त्यावेळेस बाळ्या सांगतो, अगं आई माझे सर्वच मित्र खेळतायत आणि मला एकट्याला कसं ऊन लागल. त्यावेळेस आईच्या मुखातले उद्गार किती सुंदर आहे. आई काय म्हणते, बाळ्या त्यांना मरू दे, तू सावली ते. काय म्हणते आई, बाळ्या त्यांना मरू दे, तू सावली ते. मी नाही बोलत, प्रमाण घ्या. आपुलियाचा अनेक बाळावरी नाही. महात्मा आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये फरकच आहे की महान यश आत्मासह महात्मा, ज्याचा बोध व्यापक आहे, ट्रबल कमी करा, ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, त्याला महात्मा म्हणतात. किंबहुना आळंदी सुखी, किंबहुना खेड तालुका सुखी, किंबहुना पुणे जिल्हा नाही, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिनी लोकी, भजिजो आदी पुरखी, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना. ही वृत्ती फक्त साधू संतांची असते. मायबाप फक्त पोरांचा सांभाळ करतात. काही घरी गेलो की लोक सांगतात, महाराज मी माझ्या पोराला खूप चांगलं घडवलंय, खूप मोठं, माझा एक पोरगा इंजिनियर आहे, एक पोरगा कलेक्टर आहे. काय उपकार केले तुम्ही, 2 पोरायला घडवतात तुम्ही, तुमचं कर्तव्य आहे ते. अरे कुत्र्याला एका टायमाला 4-4 पिले नाही, 8-8 पिले होतात. किती पिले होतात? 8. कुत्र्याकडे पॅन कार्ड नाहीये, कुत्र्याकडे आधार कार्ड नाहीये, कुत्र्याकडे मोदी साहेबाचे महिन्याचे 2000 नाहीये, कुत्र्याकडे रेशन कार्ड नाहीये, कुत्र्याला रेशनचं दुकानातलं काही धान्य, गहू, हरभरा भेटत नाहीये. बरं जाऊ द्या, महाराष्ट्रातली एखादी तरी कुत्री लाडकी बहीण योजनेमध्ये बसली का? नाहीये. त्यांना काही घरकुल आहे का काही आहे? काही नाही ना महाराज. कुत्र्याला राहायला सुद्धा घर नाही हो, तरी कुत्रा एका टायमाला 8-8 पिल्याचं संगोपन करतय. तुमच्याकडं जमीन असून दारिद्र्यरेषेचं कार्ड आहे. तुम्ही IT रिटर्न भरता तरी तुमची बायकी लाडक्या बहिणीचा हप्ता उचलती. म्हणजे आपण किती हलकट आहे, याच्यावर आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. जेवढ्या काही सरकारच्या योजना आहे महाराज, तेवढ्या गरीबापेक्षा श्रीमंतांनी ढापल्या हो. मग आपण 2 पोरायचं संगोपन करतो, काहीच नवल नाही, ते तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. ते तुम्ही आणि मी केलंच पाहिजेत. ज्यांना कोणत्याच गोष्टीचं काहीच ज्ञान नाहीये, असे लोक सुद्धा आपल्या मुलांचं संगोपन करतात. हे बघा, जीवनामध्ये येऊन आपला संसार तर कुत्रे मांजरही आपल्यापेक्षा चांगले करतात. संसारामध्ये त्याच लोकांची आठवण केली जाते गड्यानो, ज्यांनी दुसऱ्याचा संसार थाटलाय महाराज. ज्यांनी दुसऱ्याचा संसार उभा करण्यासाठी प्रयत्न केला, अशाच लोकांची आठवण महाराष्ट्र करल. आपल्याच पोरायला इंजिनियर केलं ना, आपल्याच पोरायला डॉक्टर केलं, मग तर घरचे डॉक्टर आणि इंजिनियरच तुम्हाला सांभाळत नाही. ज्या रक्ताने फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं, त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. आणि ज्या रक्ताने या महाराष्ट्राचा विचार केला, या देशाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल,
पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज. म्हणून गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. अजून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय आपण. एवढा मोठा माझ्या ज्ञानोबरायचा समाधी सोहळा झाला. काय केलंय ज्ञानोबरांनी? काहीच नाही. अख्खं जीवन फक्त तुमच्यासाठी जगले. तुकोबरायचा बीजेचा उत्सव एवढ्या थाटामाटात होतो याचं कारण अख्खं जीवन त्यांनी तुमच्यासाठी खर्च केलंय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी एवढीच विनंती आहे, साधू संतांचा जन्म हा तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे. आणि ते साधू संत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करतात. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. आणि हे उदाहरण पटवून देण्यासाठी माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी जो दृष्टांत दिलाय तो अभंगाच्या पहिल्या लेकुराचे हित बेस कमी कर रे परवानाचा. लेकुराचे हित कमी करतो बेस. हित हो लेकुराचे हित लेकुराचे हित
दोन शब्दाचा प्रयोग माझ्या तुकोबराने केला, लेकरू आणि माऊली. काय शब्द वापरलाय? लेकरू आणि माऊली. आता माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने तुमच्या आणि माझ्या आईच्या संबंधाने उच्चारला म्हणाव तर गाथ्यामध्ये एक तुकोबराचा असा अभंग सांगतो की माये बापे सांभाळी ती लोभा कारणे. मग मायबाप पोरांचा सांभाळ करतात, करत नाही असं नाहीये. प्रत्येक आई वडील मुलं मोठे व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतात, पण प्रत्येकाच्या आईच्या आणि वडिलाच्या अंतकरणामध्ये एक स्वार्थ आहे की म्हातारपणी यानं मला काय केलं पाहिजे, म्हातारपणी यानं माझ्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, म्हातारपणी मी आजारी पडल्यानंतर यानं मला दवाखान्यात नेलं पाहिजे, बायको आल्यानंतर यानं प्रेमानं मला बोललं पाहिजे, मला सांभाळलं पाहिजे. अरे मायबापाच्या अंतकरणामध्ये एवढा तरी स्वार्थ आहे, पण 9030 ज्ञानोबराने तुमच्या आणि माझ्यासाठी दिली, 1 मिनिटाचा सुद्धा स्वार्थ ठेवला नाहीये. एवढा मोठा गाथा तुमच्या आणि माझ्यासाठी दिलाय, काय त्याच्या बदल्यात दिलाय महाराज? त्या गाथ्याचा सत्कार, त्या गाथ्याचं स्वागत तर आपण लोकांनी केलंच नाही, पण या माथ्याने तो गाथा बुडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले महाराज. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, कोणत्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता तुमच्यावर प्रेम करणारी जात फक्त आणि फक्त साधू संताची. मग माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने जो उच्चारलाय तो तुमच्याही आईसाठी नाही ना माझ्याही आईसाठी नाही. माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने जो उच्चारलाय तो ज्ञानोबराधिक सर्व साधू संत मंडळीसाठी. याच्या अगोदरचे प्रमाण अभंग जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार जे तुम्हाशी. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली तुम्ही सनकाधिक संत म्हणविता, एवढा करा उपकार देवा सांगा, नमस्कार सांगा देवाला माझ्या, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मजा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. हे सर्व जे वर्णन आहे ते फक्त आणि फक्त साधू संतांचं आहे. पण जगद्गुरु तुकोबराने जो दृष्टांत दिलाय की प्रत्येक आईच्या जीवनाचं सार, प्रत्येक आईच्या जीवनाचं हित फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. मुलगा कसा का असे ना महाराज, फक्त आईला असं वाटतं की मुलाचं कल्याण झालं पाहिजे. अरे भाकर फेकून मारली तरी ती पण आशीर्वाद देणारी जात जर या जगामध्ये कोणती असेल तर ती फक्त तुमची माय आहे. तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार व्हा, देशाचे पंतप्रधान व्हा का देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, खरं सांगू तुम्हाला, ज्यावेळेस थकून भागून रात्री 2-3 वाजता घरी जाताना दरवाजावर थाप टाका, ए दार उघड. बायको दन दिशी दार उघडते आणि तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. पण रात्री 3 वाजता त्या दरवाजापाशी तुमची म्हातारी आई झोपलेली असू द्या, तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो, बाळ्या 3 वाजले माय, कुठं गेलता एवढा वेळ? बरं जाऊ दे, जेवण केलंस का तू? रात्री 3 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात जर या जगामध्ये कोण असेल तर ती फक्त तुमची माझी माय आहे. बाकीचं या जगात तुम्ही कोणावर कितीही प्रेम करा आणि काही करा महाराज, हे सगळे स्वार्थी लोक आहे. जो वरी चळनगा तोवरी म्हणते माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. बसणारे मंडळी, जोपर्यंत चलती, जोपर्यंत नाव आहे, जोपर्यंत प्रसिद्धी, लोक तोपर्यंत तुमच्या मागे. ज्या दिवशी या सर्व गोष्टी तुम्हाला सोडतील ना, त्या दिवशी बाहेरचे द्या हो, घरचे पहिले लवकर सोडतात महाराज. म्हणून बऱ्याचशा लोकांचं टोपण नाव अण्णा आहे. तुमच्या जिल्ह्यातले अण्णा आजारी सोडून आणि इथले अण्णा आजारी सोडून, बऱ्याचशा लोकांना लोक टोपण नाव अण्णा आले म्हणतात ना. एवढं अण्णाचं वजन असतं. अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची, अण्णा कीर्तनात गेले की अण्णाला पहिली चाल, अण्णा कुठेही जा, अण्णा घरी गेले की अण्णा चहा, अण्णा कॉफी, एवढं अण्णा करतात लोक. ज्यांना कोणाला लोक अण्णा म्हणत असेल त्या अण्णाने माझं लक्ष देऊन ऐका. लोकपर्यंत कुठपर्यंत तुम्हाला अण्णा म्हणतात, जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक अण्णा म्हणतील. ज्या दिवशी अण्णाचं अन्न बंद होतं ना, त्या दिवशी तोच अण्णाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं. मी नाही बोलत प्रमाणे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 हे काळीचे नाही कोणी नाही कोण, हे काळीचे नाही कोणी नाही कोणी,
नाक मुख गळती सांडोनिया पळती रांडा पुरे. पण आईचं आणि मुलाचं नातं सांगत असताना तुकोबराने खूप सुंदर सांगितलंय. सूत्रधोरी जीव सूत्रधोरी जीव हे सूत्रधोरी जीव सूत्रधोरी जीव सूत्र दोन्ही एक जीव. म्हणून आईचं जेवढं वर्णन केलं तरी तेवढं थोडंच आहे महाराज. सिंधुबाई दादाराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं सर्व मंडळी उपस्थित आहेत. या कार्यक्रमातून सर्वांनी एक आदर्श घ्या गड्यांनो. एक सिंधुताई अशी झाली की तिनं महाराष्ट्रातल्या लोकांचा स्वीकार केला, महाराष्ट्रातल्या अनाथांचा स्वीकार केला. ती सिंधुताई जरी महाराष्ट्राची अनाथाची माय झाली असेल, पण मला तरी असं वाटतं या कुटुंबाची अनाथाची माय ही सिंधुबाईची ना महाराज. बरोबर आहे का नाही? एवढं मोठं कुटुंब घडवलंय त्या आईने, एवढं मोठं कष्टातून एवढा मोठा हा कुटुंब उभं केलंय. काय असतं माहितीये का, कीर्तनातून जाणं शक्य आहे, जाणारे माणूस या गोष्टी बोलणं शक्य असतात, पण ज्यावेळेस तो प्रसंग माणसाच्या जीवनात येतो त्यावेळेस माणसाला काही सुचत नाही. त्या मुलीचा बलात्कार झाल्यानंतर तिच्या आईला मी भेटण्यासाठी गेल्यानंतर मी कीर्तनकार म्हणून दररोजचे 10,000 नाही 20,000 नाही लाखभर लोकांना सांगू शकतो की परमार्थ असा आहे. पण त्या आईने ज्यावेळेस मला विचारलं महाराज काय दोष होता माझ्या मुलीचा, त्यावेळेस मी निशब्द झालो. मला एकही शब्द त्या आईचं सांत्वन करता आलं नाही. फक्त तिथं बसलो, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, निघलो, दर्शन घेतलं, म्हणलं आई काळजी करू नका. काय अशा दुःखाचं तुम्ही परिणाम करू शकणार आहे. मला तर वाईट वाटतं महाराज, जेवढं ते प्रकरण महाराष्ट्रानं हाताळायला पाहिजे होतं तेवढं नाही हाताळलं महाराज. तुम्ही बसणाऱ्या लोकांनी जेवढे इंदुरकरचे व्हिडिओ व्हायरल केले ना, बसणाऱ्या लोकांनी जेवढे इंदुरकरला ह्या 2-4 महिन्यामध्ये ह्या 10 दिवसामध्ये जेवढं ट्रोल केलं ना, त्याचे जेवढे व्हिडिओ व्हायरल केले ना, त्याच्या 10% जरी त्या बलात्कार झालेल्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल केले असते, त्या पोराला आतापर्यंत फाशी झाली असती महाराज. तुम्ही लोक जेवढं वाईट प्रदर्शित करतात तेवढं चांगलं प्रदर्शित करत नाहीये. कधीतरी चांगल्याही गोष्टीला वाव मिळाली पाहिजेत महाराज. चूकच असते महाराज, ती पुरुषोत्तम महाराजाकडून हो का तुमच्याकडून हो, चुकीला माफी नाहीये. अरे अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातला प्रसंग तुम्हाला माहित असेल. आपण खूप मोठ्या माणसांचे वारसदार आहोत रे, आपण काही आंडू पांडू लोकांचे वारसदार नाहीये महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण, धर्मवीर संभाजी राजांचे वारसदार आहोत. अहिल्याबाई होळकरांच्या मुलाकून एकूण त्या एक लेकराकून ज्यानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, गर्भात वागवलंय, त्या पोराकून काही चुकलं, जनतेनं सांगितलं आई साहेब राजांकून काही चुकलंय, क्षणाचाही न विचार करता काय केलं असेल त्या मायमाऊलीने, हत्तीच्या पायाखाली स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या पोराला दिलं. म्हणून सुद्धा आज अहिल्याबाई होळकर की जय म्हणल्यानंतर आपली कॉलर टाईट होती महाराज. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, उगच नाही म्हणलं महाराज. नंतर का महिला जन्माला आल्या नाही का, दररोजच बाया जन्माला येतात आणि दररोजच माणसं मरतात. मग अहिल्याबाई होळकरांचेच का पुतळे गावागावात आहे का? अहिल्याबाई होळकरांना दैवत म्हणून तुम्ही लोक मानतात. याचं कारण असं आहे, जसे बोलत होते तसे वागत होते. जसं बोलल तसं वागल त्याचीच वंदावी पाऊले, जैसा बोले तैसा न चाले त्याची जोडावी पाऊले. विठाल विठाल
जाती करीला भावीन प्रीती. काय केलं ते आईने? महाराज सांगतात, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळाची ताती करीला भावीन प्रीती. सर्वस्व हीच आहे. जसे 9 महिने 9 दिवस एखादी माय माऊली एखाद्या लेकराला गर्भात वागवते, त्याप्रमाणे साधू संत तुमचा आणि माझा सांभाळ करतात. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, गड्यानो, साधू संतांच्या सहवासामध्ये जीवन घालवा. अरे जगद्गुरु तुकोबरायसारख्या माणसाला सुद्धा साधूची सेवा करण्याची इच्छा प्राप्त व्हावी. आपण तर खूप साधारण माणसं आहोत. म्हणून बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. भगवंताच्या कृपेशिवाय, साधूच्या कृपेशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी कळणारच नाहीये. म्हणून खरं सर्वांना माझी विनंती करायची, साधूचा सहवास का, संत समागमाचा फायदा पहा. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. साधूच्या दारातलं कुत्र जरी झालं तरी लोक, महाराज तुमचं जीवनाचं कल्याण होऊन जाईल. अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या रथाचे बैल झाले तरी महाराज जीवनाचा उद्धार आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचे घोडे झाले तरी तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. म्हणून खरं सांगू, त्या साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार आहे. आणि त्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण फक्त एवढंच केलं पाहिजे, त्या साधूचा सहवास ठेवला पाहिजे. बहु अवघड आहे संत भेटी, जरी खरं असल तरी पण संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. अरे वाल्यासारख्या माणसाच्या जीवनाचं सोनं झालं संतामुळे झालं ना. फक्त नारदजीने सांगितलं, वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो तेवढं कोणी तुला शेवटी या संकटातून सोडवणार नाही. एवढा भावला तो सत्संग अंतकरणाला. महाराज सांगतात, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दावीन नामा मने नामा मने. म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि अशा साधू संतावर जीवनाचं ओझं टाका. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. एक अभंग जगद्गुरु तुकोबरायच्या तुमच्या आणि माझ्या पाठातला सांगतो. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, त्याची कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. अहो ज्ञानोबरायतील साधू संत मंडळीला तुकोबराय विनंती करतात, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना. बसणारे मंडळी, साधूने एकदा तुमचा हात धरला, देवाची इच्छा असो नसो देवाला तुमचा उद्धार करणंही आणि करणंही. म्हणून आपण आपला हात साधूच्या हातात द्यायला पाहिजे, नाही तर देवाच्या हातात द्यायला पाहिजे. बाजाराला जात असताना लेकरानं बापाची करंगळी कधीच पकडायची न, लक्ष देऊन ऐका. बाजाराला जात असताना लेकरानं बापाची करंगळी कधीच पकडायची नाही. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. तुम्ही जर करंगळी पकडसाल तर गर्दीमध्ये करंगळी सुटण्याची शक्यता आहे.
मोठी नाली आली उडी मारायला गेली तर करंगळी सुटण्याची शक्यता आहे. गर्दीमध्ये करंगळी सुटण्याची शक्यता आहे. हुशार लेकरांनी आपला हात बापाच्या हातात द्यायचा. गर्दी असू द्या, नाली असू द्या, गतिरोधक असू द्या, मेलं तरी तुमचा बाप तुमचा हात सोडणार नाही. हा जसा संसार आहे तसं परमार्थ करणाऱ्या माणसाने आपला हात एक तर देवाच्या हातात दिला पाहिजेत, नाही तर साधूच्या हातात दिला पाहिजेत आणि त्याला विनंती केली पाहिजे, नाव किनारे लगाओ प्रभुजी, 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 नाव किनारे लगाओ प्रभुजी। नदिया कहरी नाव पुरानी, नदिया कहरी नाव पुरानी, डूबत जहाज तरावो प्रभु, नाव किनारे लगाओ प्रभु, नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ। विनंती करा त्या देवाला, नाव किनारे लगावो प्रभुजी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तरावो प्रभुजी, नाव किनारे लगाव। त्याला विनंती करा, माणसाने माणसाचं दुःख माणसापाशी कधीच व्यक्त करू नये. का? अरे माणसाने माणसाला गारानं सांगणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर इवान मेलं. माणसानं गारानं देवापाशी केलं पाहिजेत आणि माणसानं गारानं कोणाकडे पशी केलं पाहिजेत? संतापाशी. जगातले प्रत्येक जीव हे अपूर्ण आहे, तर अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कसं देऊ शकतो महाराज? अरे संपत्ती आहे काही लोकांकडे, मग संपत्ती म्हणजे सर्व गुण संपन्न आहे असं नाहीये. ज्यांच्याकडे संपत्ती त्यांना अकलीचा भाग नसतो. असं थोडं काय अकलीचा आणि संपत्तीचा काय संबंध आहे? अजिबात नाही ना. कोण म्हणतंय तुम्हाला? अजिबात नाही. पैसा एवढा आहे की 200 कोटीचा मालक आहे, वरती नुसते बटाट्याचे. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, देव सर्वांना सगळ्या गोष्टी देत नाही. 4 कारखान्याचा चेअरमन करतो. काय केलं देव? किती कारखान्याचा चेअरमन? 4 कारखान्याचा चेअरमन. प्रत्येक कारखाना त्याच्या बापाचाच. पण चहा पाहिली तरी शुगर वाढती. देव म्हणे चेअरमन व्हायचं, साखर खायची. मग चेअरमन झाला म्हणजे साखर खाता थोडी येते. हा, साखर चोरता येते, खाता नाही येत. ही वस्तुस्थिती. देवानं सगळ्यालाच अपूर्ण ठेवलं. पुरुषोत्तम महाराज चांगलं कीर्तन करतो म्हणजे बाकीच्या गोष्टीची अक्कल थोडी आहे काही. व्यवहार थोडा कळणार आहे काही. राजकारण कळतं का? कीर्तन करण्याचं ज्ञान आहे. मग शारीरिक सुख थोडं आहे. काही पैलवान आहे, तब्येत आ हा 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 24 तासातले 18 तास तब्येतीसाठी देतात. तब्येत चांगली आहे पण 12 महिने दळबद्री, 1 रुपया खिशात नसतो. मग करायचं काय? अरे सगळ्या गोष्टी सगळ्यांना देव देत नाहीये. अरे तुम्ही अपूर्ण नाही म्हणूनच कीर्तनाला येऊन बसले. तुम्ही अपूर्ण नाही म्हणून मंदिरात जाता. तुम्ही अपूर्ण नाही म्हणून देवाला मानता. तुम्ही जर सगळे परिपूर्ण झाले असते, देवाला मानायची काय गरज राहिली असती? अरे तुम्ही ठरवता त्या गोष्टी होत नाही, त्या अर्थी ठरवणारा दुसरा. एवढं जरी कीर्तनातून आज कळलं तरी खूप झालं. तुम्हाला गंज इच्छा आहे जिल्हा परिषदला उभं राहायची, पण तिकीट देणारा दुसरा कोणीतरी ना, तो तुम्हाला शेवटपर्यंत चॉकलेट देईल. काळजी करू नको, काम कर. चांगली करू नको, काम कर. आणि टायमावर एखाद्या आहे उमेदवार देईल, तुम्ही बसा लटकते रे ना रे. तुम्ही ठरवून ते होत नाही, त्या अर्थी ठरवणारा कोण आहे? दुसरा आहे. आणि जो ठरवणारा आहे त्याला शरण जा. जो ठरवणारा आहे त्याला शरण जा. त्याच्या सत्तेनं सगळं चालतंय ना. चाले हे शरीर कोणाची या? अरे देवाच्या सत्तेनं चाललं पाहिजे. हो मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. त्याच्या सत्तेनं चाललंय. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. चाललंय त्याच्या सत्तेनं. अरे तो चालवतोय म्हणून कीर्तन करतोय ना आपण. देव सब सुख
ओझा पण त्याच्यावर टाकलं पाहिजे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोझे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठोबा. कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. बसा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्या मातेच्या, ज्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. अशा वैकुंठवासी कैलासवासी आमच्या शिंदू आई दादासाहेब गायकवाड, अगदी गोड नियोजन या गायकवाड कुटुंबियांनी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून मला तुम्हाला फक्त एवढीच विनंती करायची गड्यांनो, नाही काही बाकीचं जमलं तरी चालेल, पण प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय. काही लोक म्हणतील महाराज काय दररोज दररोज तेच सांगता. याचं कारण असं आहे, ज्या मायबापाने जन्माला घातलं त्यांना तुम्ही व्यवस्थित बोलत नाही. तुकोबरा ज्ञानोबराचे प्रमाण काय कळणार आहे महाराज तुम्हाला आणि मला. पहिलं संसार कसा करायची याची अक्कल घ्या, नंतर परमार्थाकडे पाहू आपण काय होतं काय नाही. अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी अब लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. ज्या पैशामुळे आपले मायबाप आपल्यापासून दूर जात असेल, थोडी शांतता ठेवा. ज्या पैशामुळे, ज्या सत्तेमुळे, ज्या शिक्षणामुळे आपल्याला आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, मी तरी या मताचा महाराज, एवढं शिक्षणच नका घेऊ की आपल्या मायबापाची आपल्याला लाज वाटेल. एवढा पैसाच नका कमवू. पनवेल ठिकाणी एक घडलेला प्रसंग सांगतो. माझं कीर्तन संपल्यानंतर एका माणसाने मला चहा घ्यायला घेऊन गेला. मोठा माणूस होता. त्याचं घर पाहिल्यानंतर, तेवढं मोठं घर मी माझ्या जीवनात कुठंच पाहिलं नाही. कमीत कमी 50 ते 70 कोटी रुपये घराला खर्च केला होता. 2-3 एकरामध्ये घर होतं. सगळं फॉरेनचं, सगळं ते फर्निचर वगैरे. चहा वगैरे झाला. एकटा माणूस होता, 2-3 सेवक होते. आणि चहा पिल्यानंतर तो माझ्या गळ्यात पडला आणि रडू लागला. मी म्हणलं काय चुकलं बाबा माझा, हा का म्हणून रडत असेल, काय झालं याला. त्यावेळेस तो माणूस सांगत होता, म्हणे महाराज मी पनवेल मधला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे म्हणे महाराज. कमीत कमी 25 ते 30 हजार कोटी रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे. नवीन मुंबईचं जे एअरपोर्ट झालं तिथं माझी 500 ते 600 एकर जमीन आहे, आणि तिथला एक गुंठा 30 ते 40 लाख रुपयाला चालला. म्हणलं चांगली गोष्ट आहे. माझा एकुलता एक मुलगा आहे म्हणे महाराज, आणि तो अमेरिकेला डॉक्टर आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा 2रा किंवा 3रा नंबर लागतो. म्हणलं मग 15-20 दिवसापूर्वी त्याची आई मरण पावली. आम्ही फोन केला, बाळा प्रायव्हेट जेट घेऊन तू भारतामध्ये ये. त्या पोराच्या मुखातून काय वाक्य निघाले माहितीये का, बाबा मी खूप बिझी आहे, तुम्ही असं करा मला अंत्ययात्रेच्या वेळेस व्हिडिओ कॉल करा, त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, ज्या पोरांना आपल्या आईच्या अंत्ययात्रेला यायला जर रिकाम पण नसेल तर एवढं पोरांना शिकवतात कशाला. ज्या पैशामुळे पोरं मायला माय म्हणायला तयार नसेल, बापाला बाप म्हणायला तयार नसेल, तर मला तरी अशी विनंती आहे, पोरांसाठी पैसे कमवून ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा गड्यांनो. ते संस्कार निश्चित तुमचे जीवनभर तुमचं कल्याण करेल. म्हणून मला सर्वांना विनंती करायची, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई एक पात्र असं आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. कडक झाला आवाज. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार.
जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अगन भीची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी हो हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. ज्या स्वर्गीय सिंधुबाई दादासाहेब गायकवाड, मी नारदाच्या गादीवर सांगतो, आमचे नवनाथ भैया असतील, आमचे प्रशांत भैया असतील, दोघच भाऊ आहे ना. हा, नारदाच्या गादीवर सांगतो, ज्या ठिकाणी तुमची माय असेल ना रे गड्यांनो, त्या ठिकाणून हा कार्यक्रम, हे सगळं वैभव, हे सगळं वातावरण पाहत असेल ना, तर मला तरी असं वाटतं तुमच्या सुद्धा सिंधू आईच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. एवढं गोड नियोजन तुम्ही दोन्ही भावांनी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आणि त्या वैकुंठातून तुमच्या मायेनं 2 हात वर केले असतील आणि भरभरून तुम्हाला आशीर्वादाचा वर्षाव तुमची आई करत असेल. काय असतं, काही घटना घडू नाही असतात, पण त्या घडतात. ते आपल्या हातात नाही, त्या नियतीच्या हातात आहे. प्रत्येकाचं आयुष्य लेखाजोखा ठरलेला आहे. आपण किती जरी प्रयत्न केले तरी आपण त्याच्यात काही करू शकत नाहीये. म्हणून खूप सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये गायनाचार्य आमचे निलखंड बाबा आहेत, आमचे संपत महाराज आहेत, आपल्याच भागाचं वैभव माझे परम मित्र बंधुवत प्रेम करणारे सुनील दादा आहेत, आमचा युवराज दादा आहेत, आमचे विजयजी अभंग गुरुजी आहेत, सर्वच टाळकरी, सगळे संस्थेतले विद्यार्थी वगैरे, गोड अशी माईक सिस्टीम, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनेक क्षेत्रातून बरेचसे काही मंडळी आलेले, राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आज आवर्जून ज्यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे काळे सर आहे, आणि आपल्या भागाचं वैभव युवा कीर्तनकार, आम्हा महाराष्ट्रातील जेवढे काही दिग्गज कीर्तनकार आहेत त्यांच्यावर अगदी मोठ्या भावासारखं लाडकं प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आमचे अविनाश दादा आहे. खूप त्यांनी आग्रह केला, नाही तर मी तारीख घेतच नव्हतो. अविनाश दादा म्हणे, दाद्या तुला यावंच लागतं. आता दादा म्हणलं तर मी रद्द करतो, पण दाद्या म्हणल्यावर यावंच लागतं. बरोबर आहे का नाही? काही असे आमच्या जीवनातले लोक आहे महाराज, की ते आमच्या सख्या भावापेक्षा आमच्यावर प्रेम करतात. आणि आम्हा सर्वच नगर जिल्ह्यामध्ये चांगले चांगले कीर्तनकार यावे, लोकांना चांगलं ऐकायला भेटावं, आणि त्यांचे संबंध नुसते कीर्तनापुरते मेंटेन न करता वर्षभर त्यांच्या प्रेमात राहणारी एक लाडकी व्यक्ती आमचे अविनाश महाराज आहेत. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे सरपंच सुद्धा आलेले आहे. तुमचं काय येतं ना, आता मुलगी दिलेली, तिथले जावाई आहे. सरपंच सुद्धा नलगे सरपंच सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी तुम्ही आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर